नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. नाद एक जीवन प्रवास, साहित्य आणि कलेचा संगम. सांगलीत उत्सवी प्रकाशन सोहळा संपन्न. यशवंतनगर सुयोग हॉल, सांगली नगरी, रविवार 14 डिसेंबर 2025 रोजी साहित्य आणि कलांच्या सोनेरी तेजाने उजळून निघाला. निमित्त होतं लेखक अशोक रास्ते यांच्या नाद एक जीवन प्रवास या अत्यंत महत्त्वाकांक्षी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आणि त्यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या भव्य साहित्यिक कलाकार मेळाव्याचे. हा सोहळा केवळ प्रकाशन नव्हता, तर वाचन संस्कृतीच्या मशाल प्रज्वलित करण्याचा आणि कलाकारांच्या समस्यांना वाणी देण्याचा एक पवित्र यज्ञ होता. सन्माननीय मान्यवरांची उपस्थिती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. PSI श्री उदय कुलकर्णी साहेब सांगली, प्रसिद्ध अभिनेत्री सौ कामिनी गायकवाड पुणे, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणेचे संस्थापक श्री गणेश गायकवाड साहेब, लोकनियुक्त सरपंच नितीनजी कांबळे घोरपडी, माजी तहसीलदार श्री निवृत्ती सकटे तात्या, चित्रपट निर्माता दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड, माजी महापौर प्रशांत पाटील आणि नगरसेवक शेठजी मोहिते यांच्या शुभहस्ते या ज्ञानग्रंथाचे प्रकाशन झाले. लेखकांच्या भावनांचा ओलावा. लेखक अशोक रास्ते यांनी आपल्या मनोगतातून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट आरसा दाखवला. हा कार्यक्रम वाचन संस्कृतीची चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी आणि कलाकारांच्या दुःख वेदना दूर करण्यासाठी एक आवाहन आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्तोत्र श्री निवृत्ती सकटे तात्या, PSI श्री उदय कुलकर्णी साहेब व राजश्रीताई कुलकर्णी यांचे त्यांनी ऋणानुनिर्देश केले व उपस्थितांचे सहर्ष स्वागत केलं. या कार्यक्रमाचे प्रेरणास्तोत्र श्री निवृत्ती सकटे तात्या, PSI श्री उदय कुलकर्णी साहेब व राजश्रीताई कुलकर्णी यांचे त्यांनी ऋणनिर्देश केले व उपस्थितांचे सहर्ष स्वागत केलं. कलेच्या समस्यांवर उपाययोजनांचे आश्वासन. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं अभिनेत्री सौ कामिनी गायकवाड यांनी कलाकारांच्या समस्या मुळापासून सोडवण्यासाठी भक्कम आश्वासन दिलं. सांगली जिल्हा अध्यक्षा अर्चना कदम यांनी शासकीय योजनांची माहिती देऊन कलाकारांना आशेचा किरण दाखवला. या मेळाव्याला 4 जिल्ह्यातून ऐतिहासिक व कलाकारांची गर्दी लोटली होती. कलाकारांची मांदियाळी. कोल्हापूरहून गीतांजली डोंबे, संगीता कांबळे, रत्नाकर कांबळे, रत्नकांत चौगले, अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे सदस्य तसेच सातारा येथून ॲडव्होकेट विनोद थोरात साहेब व त्यांच्या पत्नी सौ थोरात उपस्थित होते. तमाशा, वगनाट्य, नाट्यक्षेत्रातील कलावंत प्रकाश जाधव धनगाव, महादेव कोळेकर येळावी, माणिक माघाडे, पांडुरंग वायदंडे, भजनी मंडळाचे श्री कृष्ण हेगडे तसेच तमाशा कलावंत श्री गोरख पाचेगावकर, सलीम सावर्डेकर यांच्यासारख्या रंगभूमीच्या शिलेदारांनी आपली कला सादर करून या सोहळ्याला 4 चांद लावले. चित्रपटांचे ट्रेलर व विशेष सत्कार. यावेळी पोतराज व भुरळ या लघु चित्रपटांचे ट्रेलर दाखवण्यात आले. दिग्दर्शक श्री मोहन राजमाने, अभिनव रास्ते, किरण रास्ते व अभिनेत्री स्नेहा सकटे यांचा मान सन्मानाने सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक श्री निखिल सकटे यांचाही सत्कार झाला. पोतरा चित्रपटातील दिवंगत रावसाहेब कसबे यांच्या पत्नीचा सत्कार करून भूतकाळातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. AI बायोग्राफीचे अनोखे सादरीकरण. राहुल निवृत्ती सकटे यांनी लेखक अशोक रास्ते यांच्या जीवनावरील AI बायोग्राफी तयार करून प्रोजेक्टवर सादर केली. हे तंत्रज्ञानाचे पाऊल उपस्थितांसाठी एक नवा अनुभव ठरले. ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री दत्तात्रय मानगुडे सर यांनी आपल्या भाषणात शब्दांचे सामर्थ्य स्पष्ट केलं आणि लेखकांच्या हृदयातील व्यथा मांडून साहित्याचे अमूल्य महत्त्व पटवून दिले. कविता आणि मनोगत. PSI कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. BR पाटोळे सर यांनी इंग्रजीतून प्रभावी भाषण केले. सरपंच नितीनजी कांबळे यांनी लेखकांच्या जीवनावरील भावस्पर्शी घटना सांगून त्यांच्यावर कविता सादर केली. तर कवी संजीवन सोनटक्के यांनीही अशोक रास्ते यांच्यावर शब्दांची फुले उधळली. उत्तम नियोजन आणि समारोप. संजीवन सोनटक्के व दस्तगीर बागवान सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केलं. सूत्रसंचालन आणि निवेदन सौ प्रमिला चौगलेताई यांनी केले. कवयित्री सौ राजश्री कुलकर्णी यांनी आपल्या कविता सादर करून वातावरणात माधुर्य आणले. कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला.
शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख अभिनव रास्ते यांनी सर्वांचे आभार मानले. हा प्रकाशन सोहळा म्हणजे सांगलीच्या सांस्कृतिक वैभवातील एक तेजस्वी अध्याय ठरला. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.